जनरली आपण पाहूया की स्पीच म्हणजे काय. म्हणजेच ऍक्च्युअली स्पीच रायटिंगचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला कुठे मिळतो. क्वेश्चन नंबर 4C मध्ये विचारला जातो. क्वेश्चन नंबर 4C मध्ये विचारला जाणारा हा स्पीचचा क्वेश्चन तुम्हाला आहे. ऍक्च्युअली सगळ्याला माहिती आहे की स्पीच म्हणजे आपण भाषण देतो. म्हणजे येणाऱ्या काही प्रोग्राममध्ये आपण कुठल्याही क्षणी म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाच्या योग साधून आपण स्पीचची तयारी करतो. पण जे स्पीच आपण तयार करतो ते स्पीच काय असतं तर ते डमी स्पीच असतं. म्हणजे आपण काय करतो फक्त पाठ करतो. म्हणजे टॉप टू बॉटम तेवढं पाठ करायचं 2 मिनिटाचं 5 मिनिटाचं आणि ते बडबड 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 करत ते सांगायचं, संपला विषय. स्पीच देताना 2 प्रकारची स्पीच जे आपण पाहतो. एक म्हणजे ओरल आणि रिटर्न. लक्षात, ओरल आणि रिटर्न. स्पीच हा टॉपिक का घेतला, कशासाठी घेतला, कारण ओरलला स्पीचला 10 मार्क आहेत आणि रिटर्न एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्याला आहेत 4 मार्क. असे एकूण मार्क किती झाले, 14 मार्क त्या स्पीच रायटिंगला आहेत. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 14 मार्काचं स्पीच रायटिंग जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी आहे. व्हॉट इज स्पीच. ओरल 10 मार्क्स आणि रिटर्न 4 मार्क्स. ओरलची एक्झाम देताना तुम्हाला वाटत असेल की 20 मार्काची ओरल आहे, त्याच्यामध्ये 10 मार्क रिटर्न टेस्टला असतात आणि 10 मार्क जे आहेत ते कशाला आहेत तर ओरल एक्झाम मधल्या स्पीचला. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला की तुम्हाला एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. यू हॅव टू डिलिव्हर अ परफेक्ट टॉपिक ऑन इट. तुम्हाला त्या ठिकाणी टॉपिकची तयारी करायची आहे. चांगल्या पद्धतीने टॉपिकची तयारी करा आणि ते स्पीच तुम्ही प्रेझेंट करायचं आहे या ठिकाणी. लक्षात, हे पहिला मुद्दा. म्हणजेच एक तुमचं पाठच पाहिजे कुठल्या क्वेश्चन मध्ये कुठला टॉपिक विचारला जातो. जसं की मी आता सांगितलं क्वेश्चन नंबर 4 मध्ये C मध्ये विचारला जाणारा टॉपिक जो आहे तो स्पीच. याला कंपेअरिंग जेव्हा आहे, कंपेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन. स्पीच भाषण देणे किंवा सूत्रसंचालन एकमेकांना वर आहेत. तर या ठिकाणी स्पीच मध्ये आपण फर्स्ट पाहूया की व्हॉट इज स्पीच. स्पीच म्हणजे नेमकं काय आहे ते बघूया. या ठिकाणी a speech is a formal address delivered to an audience. स्पीच म्हणजे काय आहे तर एक फॉर्मल ऍड्रेस म्हटलं जातं. ऍड्रेस म्हणजे काय तुम्हाला वाटेल ऍड्रेसचा अर्थ आहे पत्ता, पण नो, ऍड्रेसचा अर्थ इथं पत्ता घ्यायचा नाही. काय स्पीच इज अ फॉर्मल ऍड्रेस डिलिव्हर टू द ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे कोण आहे, प्रेक्षक. तर समोर बसलेल्या प्रेक्षकांना उद्देशून ऍड्रेसिंग आपण म्हणतो. त्यांना उद्देशून जे बोललेलं भाषण असतं त्याला डिलिव्हर, त्यांच्या समोर डिलिव्हर म्हणजे प्रेझेंट करणं. लक्षात, हे असे शब्द जे आहेत which comes under the professional English or professional language. So you must have to practice of those words. Now look at second आहे, it always has a purpose. स्पीच सांगण्यामागचं काय असतं, एक पर्पज. पर्पज म्हणजे काय असतो, हेतू. पर्पज म्हणजे काय असतं तर एक हेतू असतो. याच्या पाठीमागं एक नेहमी कुठला तरी हेतू असतो. इट एम्स टू कन्वे द पर्पज विथ लॉजिकली कनेक्टेड आयडियाज. ओके, एक्झॅक्टली. तुम्ही फक्त मेन पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून घेतले तरी चालतील. या ठिकाणी मी ही जी PDF आहे नंतर तुम्हाला मी पाठवणारच आहे ग्रुपवरती, तर तुम्ही ती चेक करा. तर काय, इट एम्स टू कन्वे द पर्पज विथ लॉजिकली कनेक्टेड आयडियाज. म्हणजेच काय की जे पर्पज आहे म्हणजे तुमचा जो हेतू आहे जो तुमच्या कल्पनांशी कनेक्ट करतो. काय तुमच्या म्हणजे इट एम्स टू कन्वे द पर्पज विथ लॉजिकली कनेक्टेड आयडियाज. लॉजिकली इमॅजिकली तुम्ही काय करता, डोक्यामध्ये तुमच्या कल्पना असतात आणि त्या कल्पना तुम्ही काय करत असता, लोकांसमोर मांडत असता. तर त्या आयडियाज लॉजिकली येत असतात आणि त्या कल्पनांना काय असतो, सिक्वेन्सली ते मांडायचे असतात, मुद्देसूद मांडायचे असतात. म्हणजे तुम्ही की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा विषय घेतलेला असेल किंवा ट्रॅव्हलचा विषय घेतला असेल तर ट्रॅव्हलला काय आहे,
स्टार्ट टू बॉटम, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सिक्वेन्सली एका पाठोपाठ एक झालेले इन्सिडेंट तिथं मांडायचे आहेत. ते कसे मांडायचे ते आपण पुढे पाहूया. पण स्पीचचा अर्थ बघतोय आपण आता की इट ऑलवेज हॅज अ पर्पज. इट एम्स टू कन्वे द पर्पज विथ लॉजिकल कनेक्टेड आयडियाज. स्पीच रायटिंग इज अ मेथड ऑफ टेलिंग thought of or message to the readers using correct punctuation and expressions. स्पीच दोन प्रकारे करता येतं, एक ओरली आणि एक रिटन. इथं काय सांगितलं की स्पीच रायटिंग इज अ मेथड ऑफ टेलिंग अ थॉट म्हणजे विचार, मेसेज म्हणजे एखादा संदेश जो वाचकांपर्यंत, जे तुमचे वाचक आहेत, जे वाचणारे आहेत किंवा लिसनर आहेत, स्पीच ऐकणारे, त्यांच्या समोर तुमचे विचार किंवा तुमचा संदेश पोहोचवण्याचा हा एक पद्धत असते. त्या पद्धतीला काय म्हटलं जातं, स्पीच म्हटलं जातं. आणि रीडर युजिंग करेक्ट पंक्च्युएशन म्हणजे त्या ठिकाणी स्पीच मध्ये तुमचे एक्सप्रेशन्स पाहिजे, एक्सप्रेशन्स आणि पंक्च्युएशन. जर तुम्ही स्पीच लिहित असाल तर तुम्हाला कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, हे सगळ्या गोष्टी पंक्च्युएशन तुम्हाला बघावं लागेल. आणि तुम्ही जर स्पीच प्रेझेंट करत असाल तर तुम्हाला तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्स, तुमच्या हँड मुवमेंट, तुमची बॉडी लँग्वेज, युअर एम ऑर टार्गेट द ऑडियन्स या स्वरूपाची तुमची देह भाषा त्या स्वरूपात पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेजला खूपच महत्व आहे. तुमच्या मुवमेंट्स, नेक मुवमेंट, हेड मुवमेंट, ही सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात ज्यावेळेस तुम्ही स्पीच प्रेझेंट करता किंवा एखादं लेक्चर डिलिव्हर करत असता. तर या स्वरूपात तुम्हाला प्रेझेंट करताना, स्पीच ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट करताय तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की व्हॉट इज मीन बाय स्पीच. ओके, हे क्लिअर झालं की स्पीच म्हणजे काय. नाउ लेट्स सी नेक्स्ट. बघा की look at while writing a speech we should concentrate on the 3 C's. ज्यावेळेस आपण स्पीच लिहित असतो त्यावेळेस आपल्याला कुठले 3 C's, 3 C's आपल्याला बघावे लागणार आहेत. C's म्हणजे काय तर फर्स्ट C's कुठलं, क्लिअर. स्पीच शुड बी क्लिअर असावं, स्पीच शुड बी कन्साइज असावं, अँड स्पीच शुड बी कन्सिस्टंट. लक्षात, स्पीच काय असावं, कन्सिस्टंट. हा पहिला सी, हा दुसरा सी आणि हा तिसरा सी. ह्या 3 C's खूप महत्वाच्या आहेत या ठिकाणी. 3 C's, क्लिअर, कन्साइज अँड कन्सिस्टन्स. ह्या 3 गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्या. म्हणजे स्पीच देताना किंवा लिहिताना क्लिअर असाव्यात गोष्टी, काही संदिग्धता नसावी. तुम्ही जर प्रेझेंट करताय तर तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये सुद्धा क्लिअर अवेअरनेस असावा. तुम्ही संदिग्ध किंवा अशा स्वरूपात तुमचं फ्लुएन्सी पाहिजे. तिथं तुम्ही कुठल्याही प्रकारे अडखळता कामा नये. कन्साइज असावं, स्पीच शुड बी द शॉर्ट वन, शॉर्ट असावं. स्पीच खूप जास्त वेळ बोलत बसलाय तुम्ही, जस्ट ऑडियन्स विल बोर ना, त्याच्यानंतर काय होतील, ऑडियन्स तुमचे बोर होतील. कन्सिस्टन्सी जी आहे त्या ठिकाणी, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यपणा त्या स्पीच मध्ये. स्टार्ट टू बॉटम तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही एक्सप्लेन करून सांगताय वन बाय वन, ते तिथे कन्सिस्टन्सी पाहिजे. सो इथं आहे क्लिअर. बघा हे मुद्दे आपण एक्सप्लेन करूया की क्लिअर म्हणजे कसं, तर स्पीच शुड बी सिंपल अँड इझी टू अंडरस्टँड. म्हणजे तुमचं स्पीच, तुम्ही जे बोलताय ते साधं असावं आणि सहजपणे तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर कन्साइज पाहिजे. इट शुड नॉट बी टू लॉंग. काय असावं, ते शॉर्ट असावं. कन्साइजचा अर्थ काय होतो की स्पीच हे शॉर्ट असावं, ते लॉंग नसावं. And generally the word limit is 150 to 200 words. बघा वर्ड लिमिट दिलेलं इथं. लिमिट किती, 150 ते 200 शब्द त्या ठिकाणी तुमचे स्पीचचे असावेत. तर या ठिकाणी बट इट मे व्हेरी. लुक ॲट, बट इट मे व्हेरी इज काइंड ऑफ नॉट अ फनीएस्ट थिंग, बट या ठिकाणी ते असावं. कन्सिस्टंट म्हणजे काय, तर पुढचा, द स्पीच शुड बी लॉंग.
लक्षात स्पीच संदर्भात की स्पीच जे तुमचं आहे ते कसं असावं, स्पीच शुड बी लॉंग म्हटलेलं आहे या ठिकाणी. स्पीच कन्सिस्टंट म्हणजे स्पीच लॉंग, लॉगिंग द ऑर्डर म्हणजे एक्झॅक्टली जसं की कंटिन्युअसली तुम्ही त्या ठिकाणी ते स्पीच वरती बोललं पाहिजे. स्पीच लिहिताना या 3 CS तुम्ही लक्षात असू द्या की स्पीच कशा स्वरूपात लिहायचं. तर नेक्स्ट पुढची स्लाइड बघूया आपण स्पीचची. व्हॉट इज, लेट्स सी द फॉर्मॅट ऑफ स्पीच रायटिंग. आता हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, फॉर्मॅट ऑफ स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंग करण्याचं फॉर्मॅट म्हणजे स्पीच रायटिंग कशा स्वरूपात करावं ह्याचं पण एक फॉर्मॅट आहे. इट कंटेन्स 2 पार्ट, हे 2 पार्ट मध्ये विभागले गेलेले टायटल आणि कंटेंट. लक्षात स्पीच लिहित असताना टायटल, P फॉर टायटल, P फॉर प्रेझेंटेशन, C फॉर कंटेंट, ह्या गोष्टीला तुम्हाला मार्क आहेत स्पीच मध्ये. फॉर एक्झाम्पल 4 मार्काचं स्पीच आहे, टायटल विल गिव्ह हाफ मार्क्स. देन पुढं लँग्वेज आहे या ठिकाणी, लँग्वेज प्रेझेंटेशनला 1 मार्क असेल, कंटेंटला 1.5 मार्क आणि लँग्वेजला तुमचा 1 मार्क असेल. तर अशा स्वरूपात हे 4 मार्क्स तुमचे विभागलेले असतात स्पीच मध्ये. शीर्षक दिलं पाहिजे, प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, कंटेंट दिला पाहिजे किंवा लँग्वेज सुद्धा त्या ठिकाणी दिलं पाहिजे. या स्वरूपात तुमचं काय स्पीच संदर्भातला विषय आहे. तर टायटल आणि कंटेंट ह्या 2 गोष्टी. टायटल काय करतं तर गिव्स अ गुड टायटल ऑफ द टॉपिक व्हाईल रायटिंग अ स्पीच. स्पीच लिहित असताना ज्या विषयाला धरून, ज्या थीमला धरून तुम्ही स्पीच लिहिताय त्या थीम वरती आधारित तुम्ही काय करायचं आहे तर स्पीच लिहायचं आहे. गिव्ह अ गुड टायटल टू द टॉपिक व्हाईल रायटिंग अ स्पीच. एक चांगलं टायटल, थोडक्यात 2 ते 2 शब्दामध्ये टायटल तुमचं बसलं पाहिजे अशा स्वरूपाचं तुमचं टायटल हवं. मग कुठलाही विषय घ्या, टेलिव्हिजन घ्या, टीचर्स डेचा घ्या, if you are talking about the pollution, if you are talking about the corona, if you are talking about the God, राम मंदिर टेम्पल, ह्याविषयी जर तुम्हाला विचार केला, कारण हा करंट इश्यू आहे राम मंदिर, सोशल अवेअरनेसचा एखादा विषय असेल तर तो तुम्ही घ्या. सो तुमचे थॉट्स तिथे तुम्ही मांडताय. ओके, तर हे काय झालं तुमचे स्पीच अबाउट. नेक्स्ट पुढची स्लाइड बघूया. सो नाउ कंटेंट. द कंटेंट सेक्शन इज डिवाइडेड इनटू 3 सब पार्ट्स. आता तुम्हाला पहिला पार्ट होता टायटलचा, दुसरा आहे कंटेंट. कंटेंट म्हणजे तुम्ही जो मॅटर लिहिणार आहात, जो काही मॅटर लिहिणार आहात तिथं त्याला कंटेंट म्हटलं जातं विषयाला धरून. तर तो कंटेंट. कंटेंट कुठला आहे, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत इथं. कुठली, इंट्रोडक्टिव्ह म्हणजे ओळख, थोडक्यात ओळख करून देणं. ओळख तुम्हाला कशा कशाची करून द्यायची आहे. ओळख तुम्हाला करून देताना आलेल्या सर्व ऑडियन्सची ओळख सांगायची, त्या ठिकाणी असणारे गेस्ट ची ओळख सांगायची, प्रेसिडेंटची ओळख सांगायची आहे आणि तुमची स्वतःचं पण नाव सांगायचं आहे, युअर नेम सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सुरुवात करताय, फॉर द मॉर्निंगला तुमचं स्पीच सुरू झालेलं आहे आणि काय म्हणताय, गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीबडी म्हणा किंवा गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू म्हणा, अशी सुरुवात करा. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल. आता हायर ऑथॉरिटी कोण आहे याच्यामध्ये, स्कूल मध्ये तुम्ही स्पीच देताय तर रिस्पेक्टेड पहिला असतो तो प्रिन्सिपल, लक्षात. त्यानंतर प्रेसिडेंट, त्यानंतर चीफ गेस्ट किंवा कोण असेल अशा स्वरूपात सुरुवात केला किंवा रिस्पेक्टेड प्रेसिडेंट, चीफ गेस्ट, प्रिन्सिपल, ऑल माय डिअर टीचर्स अँड फ्रेंड्स. ओके, ही झालं काय इंट्रोडक्शन मध्ये तुमची. सेकंड इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही तुमचं नाव सांगितलं, इंट्रोडक्शन सांगायची पुन्हा तुमच्या टॉपिकची, ज्या विषयावर बोलणार आहात त्याचे. ओके,
ऑडियन्स, गेस्ट, प्रेसिडेंट, जे काय असेल, प्रिन्सिपल किंवा तुमचे टीचर्स असतील, हे सगळ्यांची इंट्रोडक्ट माहिती इथं सांगितल्यानंतर रिस्पेक्टेड असं विशिष्ट मोस्टली पोलाइट पाहिजे. स्पीच मध्ये तुम्ही पोलाइट बोलला पाहिजे, अत्यंत विनम्रपणा तुमच्या स्पीच मधून दिसून आला पाहिजे, हे लक्षात असू द्या. टॉपिक तुमचा जो आहे त्याची माहिती तर सांगायची. कसं सांगणार? टुडे on the occasion of Teachers' Day, I would like to speak or I would like to deliver a speech on सर्वपल्ली राधाकृष्ण. टीचर्स डे ला तुम्ही निवडलेला टॉपिक सर्वपल्ली राधाकृष्णनचा असू शकता किंवा गुरुचा असू शकता, और एनीवन कुठलाही असू शकतो. या ठिकाणी टॉपिकचे इंट्रोडक्शन या स्वरूपात द्यायचे असते. जस्ट वी विल फाइंड आउट, वी विल सी इट नेक्स्ट. की मी माझ्या स्वतःच्या आयडियानुसार एक स्पीच तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मी सेंड करेल. त्यानंतर आहे बॉडी. ओके, बॉडी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. इंट्रोडक्शनचा पार्ट संपला. बॉडी म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन म्हणजे हे तुमचं चेहरा, बॉडी म्हणजे इथून खाली तुमचं शरीर, असंच यात असतं. इंट्रोडक्शन म्हणजे तो चेहरा तुम्ही तर सांगितला, बॉडी म्हणजे सगळे पार्ट्स तुम्हाला सांगायचे. तर बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? बॉडीमध्ये आहे त्या ठिकाणी तुमचे थॉट्स, तुमचे मेसेज, तुम्ही काय बोलताय, तुमचे विचार, तुमचा मेसेज, तुम्ही गायडन्स करताय, तुम्ही एक्झाम्पल्स देताय, एखाद्या व्यक्तीचं उदाहरण देताय, हे सगळ्या गोष्टी बॉडीमध्ये येत असतात त्या विषयाला धरून. आणि कन्क्लुजन करताना शेवट तुम्ही काय करता? इथं मेसेज सांगता. हा मेसेज आहे माझा. आय वुड लाईक टू मेसेज यू टू ऑल. और तुम्ही एक ॲश्युरिटी, होप निर्माण करता लोकांविषयी. होप म्हणजे एक इच्छा व्यक्त करता की आय होप यू विल डू ऑल द थिंग्स. लक्षात म्हणजे हे स्पीच नीट लक्षात ठेवा. हे लेक्चर परत ऐका, कारण तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात, आज फॉर एक्झाम्पल फेअरवेल फंक्शन आहे 12वीचा, त्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये स्पीच देऊ शकता. जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्हाला ओरलचे 10 आणि हे 4 असे 14 पैकी 14 मार्क सहज मिळणार आहेत इझिली. आणि हे 14 मार्क फक्त स्पीचला, एवढं लक्षात असू द्या. आता हे ओरलचं कोणाच्या घेण्यात नसतं, तुम्हाला लक्षात काय असतं? फक्त हे 4 मार्क्स. पण ओरलला सुद्धा स्पीचला 10 मार्क आहेत. लक्षात, तुम्ही जर स्पीच चांगलं दिलं 10 पैकी 9 मार्क तरी बेसिकली तुम्हाला मिळतील. तर तुम्ही मेसेज, होप किंवा ऍडवाइस तुम्ही दिलेले आहे कुठली ऑडियन्सला, ते इथे तुम्ही सांगू शकता. ओके, लाईक दिस. पुढची स्लाइड बघू द्या. ओके, आता आपण डिटेल मध्ये बघूया. इंट्रोडक्शन प्रत्येकाची इंट्रोडक्शन असते, प्रत्येकाची काहीतरी ओळख असते. ओके, इंट्रोडक्शन कशी असते? इंट्रोडक्शन देताना काय करावं लागतं? काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात आणल्या पाहिजे. की इंट्रोडक्शन देताना इंट्रोडक्शन स्टार्ट ग्रीटिंग द ऑडियन्स विथ फ्रेजेस लाईक, तिथे काही फ्रेजचा वापर करायचा. ओके, स्टार्ट ग्रीटिंग द ऑडियन्स विथ फ्रेजेस लाईक. तुम्हाला काही फ्रेजचा वापर करून ग्रीट करायचे. आता बघा, पहिले ग्रीट काय करतो? रिस्पेक्टेड सर और मॅडम. जर आपल्यापेक्षा सिनियर ऑफिशियली बघा, ऑफिशियली सांगतोय मी, जर असतील तर तिथं रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम वापरतो. इथं सुद्धा बघा. आणि डिअर स्टुडंट, विद्यार्थ्यांना काय म्हणतो आपण? डिअर स्टुडंट. रिस्पेक्टेड सर, डिअर स्टुडंट और डिअर टीचर अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता गुड मॉर्निंग एव्हरीवन च्या ऐवजी एव्हरीबडी असंही वापरतो आपण, किंवा ऑल ऑफ यू असेही तुम्ही त्या ठिकाणी वापरता. गुड मॉर्निंग एव्हरीवन और एव्हरीबडी. ओके, इथपर्यंत कळलं तुम्हाला की इंट्रोडक्शन मध्ये कुठला पार्ट घ्यायचा आहे. इंट्रोडक्शन मध्ये या स्वरूपाचा पार्ट तुम्ही घेतलेला आहे की ग्रीटिंग्स ऑडियन्स विथ लाईक रिस्पेक्टेड सर, मॅडम, डिअर स्टुडंट, गुड मॉर्निंग एव्हरीवन, एव्हरीबडी, आणि शेअर युअर पर्सनल इंट्रोडक्शन्स इन 1 or 2 lines. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, मी ओरलला बऱ्याच वेळेस विचारतो, पण स्वतःची बघा, शेअर युअर पर्सनल इन्फॉर्मेशन, युअर पर्सनल इंट्रोडक्शन सांगायची. तुमची स्वतःची इंट्रोडक्शन शॉर्ट मध्ये सांगायची इथं, कारण इथं तुमच्या इंट्रोडक्शनला जास्त महत्व नाहीये. तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय सांगायचा, तरी पण तुमची इंट्रोडक्शन 1 or 2 lines मध्ये सांगायची. कशी सांगायची इंट्रोडक्शन? आय एम. हाऊ टू स्टार्ट इंट्रोडक्शन? आय एम. Okay, I don't want to talk totally in English here. I wanted to explain in Marathi to understand you or to get or to reach your
reach you my aim or the topic. So I am Mr. किंवा Miss. Okay, if you are married then say Mrs. Okay, I am Miss, Mr. Mrs. whatever तुमचं नाव असेल ते त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. उदाहरणार्थ I am शॉर्ट मध्येच लिहायचं I am वीणा गुप्ता. Okay, this is name. From I am from कुठलं from 12th आर्ट्स कुठून बोलतोय 12th आर्ट्स मधून बोलतोय 12th कॉमर्स मधून बोलतोय सायन्स मधून बोलतोय. ही झाली तुमची इंट्रोडक्शन शॉर्ट मध्ये. बस तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय एवढंच सांगायचं या ठिकाणी. नो मोर क्वेश्चन कुठले जास्त इथं लिहायची गरज नाही इंट्रोडक्शन मध्ये. देन राईट इन ब्रीफ व्हॉट इज द थीम ऑफ द स्पीच. थीम म्हणजे काय तर थीमचा अर्थ आहे सेंट्रल आयडिया, मुख्य मध्यवर्ती कल्पना, त्याला थीम म्हटलं जातं. ओके, थीम म्हटलं जातं त्याला की सेंट्रल आयडिया आपण इथं सांगतो सेंट्रल आयडिया. ओके, हा विषय संपला. सो डू यू अंडरस्टँड इंट्रोडक्शन मध्ये काय करायचंय तुम्हाला रिस्पेक्टेड सर और मॅडम किंवा डिअर स्टुडंट किंवा डिअर टीचर असं लिहायचंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन त्याच्या अगोदर इथं गुड मॉर्निंग एव्हरीवन सुरुवात करायची. मग respected chief guest, president, principal, dear teacher and all my dear students or colleagues अशा स्वरूपात उल्लेख करायचा. आणि मग तुम्ही सांगायचे तुमची पर्सन I am XYZ from 12th arts. ओके, अशा स्वरूपात तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. आणि थीम सांगायची म्हणजे ज्या विषयावरती थीमचाच अर्थ बऱ्याच जणांना कळत नाही. थीम म्हणजे काय ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहात त्या विषयाची मध्यवर्ती कल्पना काय म्हणतात मध्यवर्ती कल्पना. ओके, सो लाईक लक्षात. नेक्स्ट बघूया बॉडी. आता बॉडी ऑफ द स्पीच. बॉडी म्हणजे काय खूप महत्वाचा विषय आहे बॉडी. आता इंट्रोडक्शनचा पार्ट संपला. 4 ते 5 ओळीमध्ये इंट्रोडक्शन द्यायचे आहे. आता मुख्य आपण बॉडी मध्ये आपण काय करतो टॉपिक एक्सप्लेन करतो. काय करतो टॉपिक एक्सप्लेन करतो. टॉपिक एक्सप्लेन करतो म्हणजे काय तर एक्सप्लेन द टॉपिक इन डिटेल. टॉपिक म्हणजे जो विषय तुमचा जो आहे तो विषय काय करायचा तुम्ही स्पष्टीकरण त्याचं द्यायचं आहे डिटेल मध्ये. बी क्लिअर अँड स्पेसिफिक अबाउट युअर थॉट्स. तुम्ही काय करायचं आहे बी क्लिअर आणि स्पेसिफिक. क्लिअर स्पष्ट आणि बेसिक म्हणजे स्पेसिफिक स्पेशल. जी गोष्टी ज्याविषयी बोलायचे तेवढंच बोला. दुसरं आलतू फालतू काय बोलायची किंवा त्यांची गरज नाही. आणि तुमच्या थॉट्स तुमचे जे विचार आहेत त्या विचारांवर आधारित तुम्हाला स्पष्टीकरण तिथं क्लिअरली मांडायचं आहे. We can use 3 techniques while writing a speech. आता बघा आपण 3 टेक्निक्स आहेत ते स्पीच रायटिंग करताना वापरत असतो. मगाशी सांगितलं होतं क्लिअर, कन्साइज अँड कन्सिस्टंट. ह्या 3 गोष्टी होत्या लक्षात पर्यंत. आता नेक्स्ट बघा की पुढं ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. बघा काय आहेत या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस जे सांगितलेले आहेत. कॉज अँड इफेक्ट, प्रॉब्लेम सोल्युशन. ओके, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिक विषयी जो टॉपिक निवडलेला आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदे टेक्निक्स बघा आणि हे म्हणजे तोटे. त्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. कॉज आणि इफेक्ट कारण आणि परिणाम. जो विषय तुम्ही घेताय त्याची कारण द्यायची किंवा थोडक्यात परिणाम सांगायचे. प्रॉब्लेम आणि सोल्युशन, अडचणी. उदाहरणार्थ तुम्ही पोल्युशन विषयी बोलताय. तुम्ही टॉपिक कुठला घेतलाय पोल्युशन. तर पोल्युशन वरती बोलत असताना तिथं अडचणी काय आहेत आणि सोल्युशन पोल्युशन सॉल्व्ह करताना त्याच्यावरती उपाय कुठले काय. म्हणजे ऍज पर द टॉपिक प्रॉब्लेम सोल्युशन तुम्ही मांडू शकता. कॉज अँड इफेक्ट मांडू शकता किंवा ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस. So let's learn their details. Advantages and disadvantages बघूया. Tell the advantages and disadvantages of the things. तुमच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही विषयाचं विश्लेषण करणार आहात, विषय लोकांच्या समोर मांडणार आहात, आपण पहिल्यांदा काय करतो फायदे आणि तोटे. उदाहरणार्थ किंवा तुम्ही मार्केटिंग करताय, तुम्हाला हा पेन विकायचा आहे
कुणाला? समोरच्याला. तर पेन विकताना तुम्ही काय सांगणार आहे? त्याचे ऍडव्हान्टेजेस सांगणार, डिसएडव्हान्टेजेस सांगणार. मोस्टली तुमचं लोकांना पटावं म्हणून तुम्ही काय करणार? फक्त फायदे सांगणार. When someone asks you a question about the disadvantages, then definitely you will move to this topic, disadvantages, and you will explain all the things related to the disadvantages. तसंच आहे, तुम्ही जो टॉपिक घेताय त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस एक्सप्लेन करा. Then example, if the topic is online education, you can write its benefit and side effects. आता जर तुम्ही विषय कुठला घेतला असेल ऑनलाईन एज्युकेशनचा, जसं आपलं चाललेलं आहे, काय विषय आहे? जर तुम्हाला स्पीच लिहायला सांगितलं कशाविषयी? ऑनलाईन एज्युकेशन वरती तुम्हाला लिहायला सांगितलंय. कशावर? ऑनलाईन एज्युकेशन वरती लिहिताय. तर काय करावं लागेल तुम्हाला की त्याचे बेनिफिट्स, ऑनलाईन एज्युकेशनची काय सांगावं लागतील? बेनिफिट्स म्हणजे फायदे, आणि साइड इफेक्ट्स पण सांगावं लागतील. आता तुम्ही ऑनलाईन घेतोय, मी जे ऑनलाईन घेतोय याचे फायदे काय आहेत? तुम्ही घरी बसून आरामशीर घरी बसून बघू शकता, पाहू शकता. आणि दुसरं काय आहे? साइड इफेक्ट काय त्याचे? की यू कॅन्ट कम फेस टू फेस, आपण समोरासमोर तिथे येऊ शकत नाही. म्हणजे हे या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये. तर हे ऑनलाईन एज्युकेशन वरती जर तुम्हाला स्पीच लिहा असं विचारलं तर तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन वरती तुम्हाला ह्या दोन गोष्टींवरती भर द्यायचा आहे. ओके, हे झालं. नेक्स्ट पुढचं, कॉज अँड इफेक्ट. काय? कॉज अँड इफेक्ट. तुम्हाला बॉडीमध्ये म्हणजे जनरल आयडिया ज्यावेळेस बॉडीमध्ये मांडताना तुम्हाला कॉज अँड इफेक्ट विषयी पण बोलायचं आहे. कॉज अँड इफेक्ट म्हणजे राईट व्हाय इट इज हॅपनिंग ऑर कॉज ऑफ द थिंग्स गिव्हन इन द स्पीच. तुमच्या स्पीच मध्ये तुम्ही ज्या विषयावरती बोलत आहात ते का घडत आहे. बघा, नीट लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. का घडत आहे म्हणजे कुठलाही गोष्ट, कुठलाही विषय हा काला धरून असतो. म्हणजे का मी बोलतो याविषयी, का याविषयी मला सांगायचंय, का पोल्युशन होतंय, का ऑनलाईन एज्युकेशनची गरज आहे. ऑनलाईनचा जो टॉपिक घेतला, उदाहरणार्थ कोरोना, का कोरोना आला हे तुम्हाला मेन्शन करायचंय. ते घडतं का, ह्याचं कॉजेस ऑफ द थिंग्स हे तुम्हाला मेन्शन करायचंय. देन व्हॉट इज द इफेक्ट ऑन सोसायटी. नंतर काय तुम्हाला सोसायटीशी केंद्रित करायचंय. तुम्हाला सोसायटीमध्ये त्याची काय प्रॉब्लेम आहे, सोसायटीला त्याचा फायदा काय हे सांगायचंय. एक्झाम्पल, द टॉपिक इज पोल्युशन, यू कॅन राईट इट्स कॉज अँड इफेक्ट्स. पोल्युशन असा टॉपिक असेल, सामाजिक एखादा मुद्दा असेल जो हानी करणारा असेल, तर तो त्या मुद्द्यावरती कॉज अँड इफेक्ट तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं बॉडीमध्ये. देन प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स बद्दल डिस्कस द प्रॉब्लेम्स अँड राईट द प्रॉपर सोल्युशन टू इट. आता तुम्ही कुठलाही टॉपिक घ्या, टीचर्स डे विषय घेतला सपोज, किंवा स्पोर्ट विषय घेतला तुम्ही, फॉर एक्झाम्पल स्पोर्ट विषय बोलतोय. ओके, स्पोर्ट्स माय फेवरेट गेम याविषयी तुम्ही सांगताय. स्पोर्ट नाव, तर इथं तुम्ही काय करणार आहे? स्पोर्ट मध्ये प्रॉब्लेम्स कुठले आलेले आणि त्या स्पोर्ट मध्ये मुलांना स्पोर्ट अवेलेबल होण्यासाठी, खेड्यापाड्यामध्ये अवेलेबल होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. ओके, हे झालं प्रॉब्लेम्स. and write the need of the thing in daily life. आणि मग याची गरज काय, तुमच्या विषयाची गरज. बरोबर आहे. हा पेन का घेणार, त्याला गरज आहे. तुम्ही हा पेन विकायला गेलेला आहे आणि हा पेन का विकताय, तर तुम्हाला त्याची गरज आहे म्हणून हा पेन विकताय तुम्ही. लक्षात, म्हणजे तुम्हालाही गरज आहे आणि समोरचा का घेणार आहे, त्याला गरज आहे म्हणून घेणार आहे. म्हणजे तुमचं का ऐकणार आहेत, तुमचं स्पीच ऐकायला कोण रिकामं नाही. म्हणजेच काय येतं की नीड, त्याची गरज काय, तुमच्या स्पीच मधून त्यांना असं काय गरजेचं मिळणार आहे की ते तुमचे स्पीच ऐकायला बसलेले आहेत. ओके, म्हणजेच अशा स्वरूपाचा विषय या ठिकाणी आहे. नेक्स्ट बघितलं तर इथं कन्क्लुजन. आता पुढचा टॉपिक जो आहे तो आपला लास्ट पॉइंट, म्हणजे पहिला आपण बघितला इंट्रोडक्शन. ओके, दुसरा मेन बॉडी पार्ट बघितला आपण स्पीचचा. आता तिसऱ्यावर आलेलो आहे आपण, काय आहे कन्क्लुजन. तर कन्क्लुजन तुम्हाला सांगायचे. कन्क्लुजन की कन्क्लूड द स्पीच बाय गिव्हिंग अन ओव्हरऑल व्ह्यू ऑर समरी.
बघा, समारोप करताना तुम्ही थोडक्यात समारोप करायचा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत समोरची माणसं, आजूबाजूचे गेस्ट ह्या सगळ्यांना अनुसरून परिस्थितीनुसार तुम्हाला समारोप करायचा आहे. कसा समारोप करणार आहे की थँक्यू व्हेरी मच or thank you very much for giving me a beautiful opportunity to speak or to deliver my speech in front of you, and thank you very much for listening my views and opinions on the particular topic. So अशा स्वरूपात आभार व्यक्त करायचे असतात, कारण शेवट असतं बघा कुठलाही कार्यक्रम झाले की शेवट काय असतं, आभार. सो तुम्हाला स्पीच तुमचं ऐकलं, तुम्हाला बोलायची संधी दिली म्हणून तुमचे आभार व्यक्त केले तिथं. Then some important things you must keep in mind while writing a speech. अजून काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. Figure out the primary point of speech. काही गोष्टी लक्षात ठेवा स्पीच लिहिताना. काय करा, प्रायमरी पॉइंट म्हणजे प्रथमदर्शनी मुद्दे तुम्ही काय करा, हायलाइट करा. आयडेंटिफाय द ऑडियन्स हु विल लिसन टू द स्पीच. तुमचं स्पीच आहे, पोल्युशन विषयी बोलताय, मग कोण ऐकणार आहे ते त्याला अनुसरून लिहा. लहान मुलं ऐकतायत, ज्येष्ठ ऐकतायत का कुठले महत्वाचे सामाजिक संस्थेतील लोक ऐकतायत, हे ऑडियन्स तुम्ही लक्षात घ्या. ऑडियन्सला धरून तुम्ही स्पीच लिहा. गिव्ह प्रॉपर सपोर्ट अँड स्ट्रक्चर स्पीच. प्रॉपर सपोर्ट पाहिजे, स्ट्रक्चर, मुद्दे सूद मांडणी करायची स्पीचची. लक्षात, ओपनिंग ग्रीटिंग्स, क्लोजिंग ग्रीटिंग्स. ओपनिंग ग्रीटिंग्स म्हणजे मग सांगितलं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून काय असेल ते, आणि थँक्यू व्हेरी मच और थँक्यू या पद्धतीनं. Make sure to use correct punctuation while writing. लिहिताना कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. फुल स्टॉप द्यायला विसरू नका. क्वेश्चन तुम्ही बोलला असेल तर क्वेश्चन मार्क तिथे द्यायला विसरू नका. ह्या गोष्टी तुम्हाला मोस्टली सांगायच्याच आहेत. आता एक सॅम्पल दिलेलं आहे स्पीचचं, आलं लक्षात. एक सॅम्पल, एवढं सॅम्पल घेऊया आणि थांबूया आपण. तर इथं सॅम्पल स्पीच दिलेलं आहे. तर सॅम्पल मध्ये काय आहे बघा, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर, ऑल द टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स. आता इथं चीफ गेस्ट नाही, प्रेसिडेंट नाही, इथं फक्त कार्यक्रमाला कोणी प्रिन्सिपल आहेत, टीचर आहेत आणि तुमचे मित्र. तर काय म्हटलंय, गुड मॉर्निंग किंवा गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, ऑल द टीचर्स अँड माय फ्रेंड्स, अशा पद्धतीने म्हणा. किंवा टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट द टीचर्स डे. हा टीचर्स डे विषयीचा प्रोग्राम आहे. आणि गॅदर्ड म्हणजे गोळा झालो, जमा झालो. कशासाठी जमा झालोय, तर गोळा झालेलो आहे. कशासाठी, सेलिब्रेट, टीचर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गोळा झालेलो आहे. या स्वरूपातले स्पीचचं काय झालं, ते झालं पहिलं तुमचं सगळं इंट्रोडक्टिव्ह पार्ट. हा काय आहे, इंट्रोडक्शन. ओके, पुढं आता इथं सुरुवात झालेली मेन पॉइंट. फर्स्ट आय वुड लाईक टू विश ऑल माय रिस्पेक्टेड टीचर्स अ व्हेरी हॅपी टीचर्स डे, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे ग्रीटिंग्स दिले सगळ्यांना, हॅपी टीचर्स डे म्हणून सगळ्यांना. फर्स्ट टीचर्स डेचा प्रोग्राम आहे. मग टीचर्स डे असेल, गुरुपौर्णिमा असेल, इंडिपेंडन्स डे असेल, रिपब्लिक डे असेल, और न्यू इयर फंक्शन असेल, तर त्या सगळ्याचे पहिल्यांदा ग्रीटिंग लिहिणं गरजेचं आहे. की इथं कसं सेंटेन्स वापरलंय बघा, आय वुड लाईक टू विश. कुठलीही विश करताना आय वुड लाईक टू ही फ्रेज वापरणं गरजेचं आहे. ओके, देन आवर बॅकबोन अँड सपोर्ट. त्यासाठी फॉर बिंग बॅकबोन अँड सपोर्ट, टीचर्स प्ले अ बिग रोल इन बिल्डिंग द कॅरेक्टर ऑफ स्टुडंट्स दे गिव्ह. ओके, आता हे शॉर्ट मध्ये स्पीच दिली, तो कुठलंही नाव सांगितलं नाही जो स्पीच देतो. मग अशी म्हणलं होतं की नाव पण सांगत चला, पण इथं काय दिलेलं नाही, तर तुम्ही लिहू शकता. देन गिव्ह अस नॉलेज अँड हेल्प इन अचिव्हिंग आवर ड्रीम्स. बघा, टीचर्स आपल्यासाठी काय काय करतात ते इथून ते इथपर्यंत सांगितलेलं आहे. बिल्डिंग अ कॅरेक्टर, स्टुडंट, टीचर्स प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन एज्युकेशन ऑफ स्टुडंट, सोसायटी अँड द कंट्री. इथपर्यंत टीचर आपल्यासाठी काय करतात हे सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांचा रोल सांगितलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये, हे एक मेन्शन केलं. Then of student on behalf of students, I would like to thank all the teachers for the tireless efforts they make and give us knowledge and shapes our future. लक्षात, हे पण पुन्हा काय केलंय, टीचर विषयी सांगितलेलं की पुन्हा एकदा आभार व्यक्त केलेला आहे की कुठल्याही टीचरचं नाम उल्लेख केलं नाही, पण सगळे मिळून टीचर आपल्यासाठी काय करतात याचा उल्लेख इथं केलेला आहे. पुढं अनदर एक्झाम्पल बघा, हे दुसरं एक एक्झाम्पल आहे स्पीचचं. हे मागायचं झालं. आता हे एक स्पीच आहे, राईट, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन विषयीचं हे स्पीच.
इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं महत्त्व याविषयी दिलेलं आहे. इथं पण बघा, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स, हे शॉर्ट मध्ये लिहिलेले आहेत, एकदम शॉर्ट मध्ये. मी तुम्हाला डिटेल मध्ये याविषयी तुम्हाला नेक्स्ट सेंड करेलच याच्यावरती. पण ऍक्च्युली ह्याच्यात काय दिलेलं आहे हे बघण्याची गरज. फॉर एक्झाम्पल ते इंट्रोडक्शन बघा कसं सांगितले. आय एम लिंडा स्टडिंग फ्रॉम ग्रेड 3. लक्षात कितवीत आहे? तिसरीत शिकते आहे आणि तिचं नाव सांगितलं. द टॉपिक ऑफ माय स्पीच इज इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. आय वुड लाईक टू लेट यू नो ऑल अबाउट द व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन अँड इट्स कॉन्ट्रीब्युशन. टॉपिक कसा सांगितलाय बघा इथं. टॉपिक प्रेझेंटेशन या पद्धतीने करावं लागतं स्पीच देताना. आय एम, तुमचं नाव सांगितलं, सर्वांना ग्रीटिंग्स दिले आणि सुरुवात केली टॉपिक्सला. आता पुढे बघूया अजून या ठिकाणी की या स्पीच मध्ये काय. आता एज्युकेशन विषयीची सगळी माहिती इथं सांगितली. काय काय सांगितलं एज्युकेशन विषयी? एज्युकेशन रिमूव्हज डाऊट ऑर फिअर. एज्युकेशनचं काम काय, इथं आपल्याला वर्क सांगितलंय एज्युकेशनचं काम. ओके. त्यानंतर एज्युकेशन कुठल्या परिस्थितीमध्ये काम करतं, कशा पद्धतीने काम करतं, सेल्फ डिपेंडंट कसं बनवतं, हे सगळे एज्युकेशनचे फायदे तोटे, प्रॉब्लेम सोल्युशन, त्याचं काम, हे सगळं इथं मेन्शन केलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट एज्युकेशन संदर्भातच आहे की इथं आता इथं वी आर नॉट प्रॉपरली एज्युकेटेड, we may face challenges in some situation. Education is not about gaining knowledge only, it means learning the way to be happy and socialize. My dear friends, education is like a healthy food that nourishes us both internally and externally. It gives a confidence by developing our personality. We should help others as well as ourselves to be educated and contribute to the development of the society. And thank you. आता इथे शॉर्ट मध्ये इथे खाली द्यायचं की thank you very much for giving me this beautiful or a brilliant opportunity to deliver my speech in front of you. अशा स्वरूपात तुम्ही सांगून ते स्पीच थांबवू शकता तुमचं. ओके. हा एक प्रिपेअर स्पीच बिफोर स्टुडंट हा एक क्वेश्चन आहे, हे मी तुम्हाला सगळं ग्रुपला टाकेलच. इथे दिलेलं आहे की डोनेशन ऑफ द आयज डोनेशन वरती हे स्पीच आहे. त्यानंतर पुढं सिच्युएशन स्पीच कशा स्वरूपात, बॉडी, लुक ॲट दिस इज द बॉडी ऑफ द स्पीच. हे एक स्पीच आहे. एवढं मोठं बॉडी म्हणजे मेन जो भाग आहे, मेन मुद्दे, मेन कंटेंट तो इथं सांगितलेला आहे, बॉडी ऑफ द स्पीच मध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जो मगाशी बघितलं या ठिकाणी सॅल्युटेशन दिलेले आहेत आणि इंट्रोडक्शन दिलेले आहे. सॅल्युटेशन म्हणजे काय? डिअर टीचर्स अँड फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे ऑन द ओकेजन ऑफ World Health Day, I Gaurav Goyal, I am going to speak to you on the importance of regular exercise. म्हणजे अशा स्वरूपात हे सॅल्युटेशन आणि इंट्रोडक्शन म्हणलेले. सॅल्युटेशन मांडायचं, इंट्रोडक्शन मांडायचं आहे स्पीच देताना. त्याच्यानंतर पुढं तिसरा पॉइंट बॉडी ऑफ द स्पीच मांडायचं आहे. चौथा पॉइंट कन्क्लुजन आहे. इथं तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे. People open say getting started the hardest part. म्हणजे एखादा कोट्स तुम्हाला मांडायचं इथं. काय कोट्स मांडा, त्या स्वरूपात तुम्ही काय करा, मेसेज द्या कन्क्लुजन करताना किंवा समराउट करताना. तुम्ही एंड करा कशा संदर्भात, ऍडवाइस करा किंवा एक्सपेक्टेशन ठेवा, अपेक्षा ठेवा. अशा स्वरूपात काहीतरी विषय तुम्ही त्या ठिकाणी मांडा. ओके. हे टेलिव्हिजन गुण ऑफ, इथे बघा टेलिव्हिजन. आता हा एक टॉपिक आहे स्पीचचा, टेलिव्हिजन गुण. इथे बघा सॅल्युटेशन दिलेले, रिस्पेक्टेड चेअरपर्सन, ऑनरेबल जज, मेंबर ऑफ द स्टाफ अँड द फ्रेंड्स. ओपनिंग स्टेटमेंट दिलेले आहे, आय स्टँड हिअर टू सपोर्ट द मोशन्स ऑफ टेलिव्हिजन इज अ गुण. विषयाचा उल्लेख केलाय. आर्ग्युमेंट दिलेले, आर्ग्युमेंट 2, आर्ग्युमेंट 1 किंवा 2. आर्ग्युमेंट म्हणजे थोडं वादाचे विधान. काय टेलिव्हिजन प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टॉपिक सच एज सायन्स, म्हणजे आर्ग्युमेंट केलेले, पॉझिटिव्ह आर्ग्युमेंट आणि निगेटिव्ह आर्ग्युमेंट्स. हे दोन टेलिव्हिजनचे फायदे तोटे सांगितलेत. काउंटरिंग अपॉन टर्न्स म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या टेलिव्हिजनचे तोटे काय ते समजून सांगणे. आर्ग्युमेंट 3 मध्ये हे आर्ग्युमेंट सुद्धा स्पीच मध्ये मांडू शकता. आणि कन्क्लुजन तुम्ही करू शकता. कन्क्लुजन कसं केलंय, आय कन्क्लूड विथ द वर्ड्स ऑर फ्रेंडली प्रेसिडेंट ऑफ सीबीएसई न्यूज. ओके. तर इथं हे कन्क्लुजन वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये मी 3-4 तुम्हाला सॅम्पल दाखवले. ते वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये स्पीच होते, ते सॅम्पल्स तुम्ही मांडलेत, बघायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. आपल्याला कुठलं जमतंय की त्या पद्धतीने तुम्ही लिहा स्पीच. ओके. आता स्पीचचे प्रॅक्टिस टाइम मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेले द बेस्ट डे ऑफ माय लाईफ हे स्पीच एक महत्त्वाचे विषय आहे.
सोशल मीडिया बेन और बून, लक्षात हा एक महत्वाचा टॉपिक आहे सोशल मीडिया. देन pros and the cons of online learning, then benefits of yoga. If I had superpower, I wish I were a doctor, prime minister, अशा स्वरूपातलं स्पीच. Environment conservation, women should rule the world, the best lesson I have learned, paperback with ebook, then how to tackle a bad habits, my favorite post, pastime or hobby, understanding feminism, fear of missing out or it is real not, इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, वाचनाचं महत्व, हा एक स्पीच साठी महत्वाचा टॉपिक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स इन आवर लाईफ, पुस्तकांचं महत्व. माय फेवरेट फिक्शनल कॅरेक्टर, म्हणजे काल्पनिक पात्र तुमचं महत्व आवडीचं. देन इंट्रोवर्ट और एक्स्ट्रोवर्ट, लेसन टू लर्न फ्रॉम द स्पोर्ट विषय आहे. ब्युटी इन द आईज ऑफ द बिहोल्डर, हे टॉपिक्स आहेत सगळे, म्हणजे तुम्ही या टॉपिक वरती तुम्ही स्पीच लिहू शकता. ओके, ॲज दिस वे we just considered all these the topics or the speech writing. Okay, काय शंका असल्यास तुम्ही मला मेसेज करा, ग्रुप वरती इथं आहेच त्या ठिकाणी मला मेसेज करा, की त्या ठिकाणी तुम्ही युट्यूबलाच डायरेक्ट कमेंट करा, मला कमेंट करा. म्हणजे काय होईल की आपल्यापर्यंत ते पोहोचेल. म्हणजे बेसिकली माझ्यापर्यंत तुमच्या काही क्वेश्चन्स असतील ते पोहोचतील, किंवा व्हॉट्सअपला तुम्ही पाठवा. त्यानंतर आयडियली तुम्ही जर या चॅनल काय करा, फॉर सबस्क्राईबचं जे लाल बटन आहे ते तुम्ही दाबा. म्हणजे मी ज्यावेळेस या ग्रुपवरती कुठलाही शॉर्ट व्हिडिओ टाकेल, छोटे छोटे व्हिडिओ, तर ते तुम्हाला लगेच मिळतील, हे लक्षात असू द्या. म्हणजे हे लाईव्ह लेक्चर आहे आत्ताचं, पण जर मी एखादा व्हिडिओ ऑफलाईन बनवला आणि तो नंतर अपलोड केला तर तुम्हाला कळेल, लगेच तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येईल. म्हणून तुम्ही ते सबस्क्राईब आणि बेल आयकॉन जो आहे, बेल आयकॉनचं चिन्ह जे आहे ते बेल आयकॉनचं चिन्ह तिथे काय करा, तुम्ही प्रेस करू शकता. ओके, म्हणजे जर कोणाला काही शंका असल्यास बघा, मी तुमच्या ग्रुपवरती टोटल हे स्पीच कसं लिहावं अजून एकदा मी व्यवस्थितरित्या तुम्हाला मराठीमध्ये ते कसं लिहावं हे पाठवून देईल. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अस टुडे. गुड नाईट. अँड प्रॅक्टिससाठी मी जे तुम्हाला हे टॉपिक सांगितले यातले कुठलेही 5 टॉपिक तुम्ही स्पीच लिहायचं आहे. हे जे टॉपिक मी दिलेले स्पीच टॉपिक्स यातले कुठलेही 5 टॉपिक तुम्ही लिहायचे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत. आलं लक्षात? कधीपर्यंत पाठवायचे आहेत तर उद्या, कधी, टुमॉरो टिल 4 PM, 4 वाजेपर्यंत मला उद्या हे व्हॉट्सअपला मला पाठवून द्या. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. गुड डे. आता गुड डे.